विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी पाठ क्रमांक 4 माहिती घेऊया हे पाहणार आहोत। तर माहिती घेऊया म्हणजे माहिती म्हणजे काय? इन्फॉर्मेशन। एखाद्या गोष्टीविषयी, वस्तूविषयी, कथेविषयी, व्यक्तीविषयी आपण आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याविषयी आपण इन्फॉर्मेशन घेऊया, माहिती घेऊया। आता आपण पाहूया, हे जे चित्र आहे ते चित्र कोणाचं आहे आणि त्यांनी काय काय शोध काढले, काय शोधून काढलं, त्यांनी कोणती पद्धत शोधून काढली, हे आज आपण माहिती घेऊया या पाठात पाहणार आहोत। आता पहा, या ठिकाणी पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते। ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर। हे चित्र तुम्हाला जे दिसतं आहे ते डॉक्टर वसंत गोवारीकर। तर डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी काय शोधून काढलं तर पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते। आता पाऊस केव्हा पडेल, कधी पडेल, किती प्रमाणात पडेल याची सगळ्यांना चिंता असते की नाही? शेतकऱ्यांना असते, आपल्याला असते। तर ही चिंता दूर करण्यासाठी, ही सर्व जी चिंता आहे, काळजी आहे, चिंता म्हणजे काय? काळजी। चिंता म्हणजे काळजी, ती दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत, मान्सून म्हणजे काय? पाऊस। पाऊस केव्हा पडतो, कधी पडतो, या अंदाज, पावसाचा अंदाज किती पडेल, केव्हा पडेल, तर ही नवीन पद्धत ज्यांनी शोधून काढली तर त्यांचं नाव काय? मग वसंत गोवारीकर, डॉक्टर वसंत गोवारीकर। त्यांनी काय शोधून काढलं? पाऊस कधी पडेल, केव्हा पडेल। तर ही जी चिंता आहे, ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढलेली आहे ते म्हणजे डॉक्टर वसंत गोवारीकर। आता पहा, डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933। त्यांचा जन्म कधी झाला? मग 25 मार्च 1933 रोजी कुठे झाला? पुण्यामध्ये झाला। डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जो जन्म आहे तो 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला। हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या। आता आपण जेव्हा शाळेत असतो आपल्याला सुद्धा नवनवीन कल्पना सुचत असतात, पण आपण त्या कल्पनांकडे दुर्लक्ष करत असतो। तर ह्या ज्या कल्पना आहेत त्यांना सुद्धा त्या कल्पना सुचत होत्या। एकदा त्यांना वाटले की आपण मोटार बनवावी। काय वाटलं त्यांना? मोटार बनवायची। मग अवघे ते 13 वर्षाचे होते डॉक्टर गोवारीकर। तर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली। आता हेनरी फोर्ड कोण? ज्यांनी मोटार बनवली। तर गाड्यांचे जनक त्यांना हेनरी फोर्ड, अमेरिकेमध्ये त्यांनी थेट त्यांना पत्र लिहिलं। किती वर्षाचे होते तेव्हा ते? 13 वर्षाचे होते। मग त्यांनी काय लिहिलं पत्रामध्ये ते पाहूया आपण। तर हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी एका मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या, आता हेनरी फोर्ड अमेरिकेमध्ये असतात तर त्यांना पत्र लिहायचंय, त्यांना मराठी कळेल का? नाही। तर त्यांनी आपल्या एका मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले। जसं आपण मोबाईलमध्ये करत असतो, मराठीत लिहिलेलं असतं आणि ट्रान्सलेट केलं लगेच आपल्याला ते इंग्रजीत मिळत असतं। तशाच प्रकारे त्यांनी ते आपल्या मित्राची मदत घेतली आणि इंग्रजीत भाषांतर केले त्या पत्राचे। मग आता पहा, हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले। आता जे हेनरी फोर्ड होते त्यांनी त्यांच्या पत्राची दखल घेऊन आणि त्यांना उत्तरही पाठवले, त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली। मग त्यांच्या त्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनांची चुणूक
जाणीव, चुणूक म्हणजे काय, जाणीव लहानपणीच दिसून त्यांना येत होती. ते किती कुशाग्र बुद्धीचे होते आणि त्यांच्या संकल्पना किती दृढ होत्या. दृढ म्हणजे निश्चयी. दृढ म्हणजे निश्चयी, म्हणजे एकदा जो निश्चय आपण केला तो निश्चय आपण पूर्ण करायचा. जिद्दी, कुशाग्र बुद्धिमत्तेचे असे हे डॉक्टर वसंत गोवारीकर होते. तर लहानपणीच त्यांना ते चुणूक म्हणजे समजलं होतं त्यांना. तर कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांचे शिक्षण कुठे झालं मग, कोल्हापूरला, महाराष्ट्रात येतं ते कोल्हापूर. तर शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. कुठे गेले, उच्च शिक्षणासाठी इंग्लंड या ठिकाणी गेले. आणि पदवीपर्यंतचे शिक्षण बी ए झालं. कुठे झालं त्यांचं, कोल्हापूर या ठिकाणी. आणि पुढचं जे शिक्षण आहे उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. मग बर्मिंगहॅम या विद्यापीठामध्ये त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी, कोणत्या विद्यापीठात, बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात त्यांनी संशोधन केलेलं आहे. लक्षात. तर पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये संशोधक म्हणून त्यांनी काम केलं. कोणतं काम केलं त्यांनी, इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केलं. तर कोणी, डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी. तर हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यायला पाहिजे. तर त्यांनी त्यांचं पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला झालं. नंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला कोणत्या विद्यापीठात, बर्मिंगहॅम या विद्यापीठामध्ये रासायनिक अभियांत्रिकी विषयात त्यांनी संशोधन केलेलं आहे. संशोधन म्हणजे काय, एक्सपेरिमेंट, शोध लावणे. संशोधन म्हणजे काय, शोध लावण्याचं काम, रासायनिक अभियांत्रिकी या विषयामध्ये. मग पुढे ते काय केलं त्यांनी, इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये ते संशोधक म्हणून त्यांनी काम केले. तर हे ते डॉक्टर वसंत गोवारीकर यांचे जे कार्य आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. आता विक्रम साराभाई हे पण एक संशोधकच होते. तर ते साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात ते रुजू झाले. नंतर त्यांनी घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. तर त्यांनी पहा या ठिकाणी आपल्या ते भारतात येऊन आणि त्यांचे जे मित्र होते विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली त्यांनी आपल्या भारताच्या आकाशात जे संशोधनात ते केंद्रात रुजू झाले. ते नंतर घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. तर पहा त्यांनी भारतात येऊन सुद्धा असे नवीन संशोधन केलेले आहेत. अवकाश संशोधन 1967 मध्ये ते भारतात आले आणि अवकाश संशोधन केंद्रात ते रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. तर भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. तर आपल्या भारताच्या कोणत्या क्षेत्रात, विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. अग्निबाणाच्या मोटारीकरता तर घन इंधन बनवण्याचे तंत्र, हे 2-3 कामं त्यांचे लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर डॉक्टर वसंत गोवारीकर हे संशोधक त्यांनी कोणती पद्धत शोधून काढली, मग मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत त्यांनी शोधून काढलेली आहे. त्यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झालेला आहे. नंतर ते 13 वर्षाचे असताना त्यांनी हेनरी फोर्डला थेट अमेरिकेमध्ये पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या मित्राच्या सहाय्याने त्यांनी मराठीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि ते पत्र
हेनरी फोर्डला जाऊन पोहोचलं आणि त्या हेनरी फोर्डने पत्राची दखल घेऊन त्याचं उत्तरही दिलेलं आहे. एक 13 वर्षाचा मुलगा तो आपल्याला पत्र पाठवत आहे. ते पण एकदा त्यांना मोटार बनवायची आहे ही कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी हे त्या पत्रात लिहिलं असेल. तर त्यासोबत त्या हेनरी फोर्डने काय केलं, मग पुस्तकही पाठवले त्यांना. तर त्यांच्या या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची, निश्चयाची चुणूक म्हणजे चुणूक म्हणजे काय, जाणीव हे लहानपणीच दिसून येत असते. तर आपल्यातले जे सुप्त गुण असतात ते लपवू नका. ते सुप्त गुण आपण वाढवायला पाहिजे. जर आपल्या कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट वाटत असेल तर ती गोष्ट आपण करायची आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या या भारतामध्ये येऊन त्यांनी खूप असे महत्त्वाचं संशोधन कार्य केलेलं आहे. तर अवकाश संशोधन केलेलं आहे 1967 मध्ये. तर विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी नवा प्रकल्प सुद्धा सुरू केलेला आहे, घन पदार्थातील ऊर्जा. हा नवा प्रकल्प त्यांनी विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे सुरू केला आणि अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे जे पॉइंट्स आहे ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. तर तुम्हाला हा पाठ वसंत गोवारीकरांचा समजला असेल. त्यांनी काय काय संशोधन केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे.